हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी जयश्री कदम, जयश्रीज ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आजचा हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. आज आमच्या सोसायटीमध्ये शिवगणेश मंदिर उभारलं आहे. त्या मंदिरामध्ये श्री गणेश आणि महादेवाची पिंड या मूर्तींची स्थापना करायची. तर आज त्या मूर्तींचे आगमन आहे. मग आज मी नैवेद्यासाठी मोदक बनवणार आहे आणि जेवणासाठी आलू पराठा बनवणार आहे. आणि चला तर बघूया. बटाटे उकडून सोलून घेतलेत, स्मॅश करून घेतलेत. आता मी पटकन पीठ मळून ठेवते, म्हणजे माझी बटाट्याची भाजी परतून होईपर्यंत पीठ चांगलं भिजेल. आता मी बटाट्याची भाजी करून घेते. मी गॅसवरती कढई गरम करून त्यामध्ये तेल ओतले. आता मी बटाट्याच्या भाजीसाठी स्मॅश केलेला बटाटा, हिरवी मिरची बारीक करून घेतली, कढीपत्ता, थोडी कसुरी मेथी, धनेपूड, हिंग, हळद, चवीपुरतं मीठ, चवीपुरती साखर आणि वरून थोडासा लिंबू आणि कोथिंबीर घालणार आहे. चला तर मग पाहूया. आता मी पराठ्यासाठी बटाट्याची भाजी बनवून घेते. कढईमध्ये तेल गरम केले. त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, थोडीशी हिंग, धनेपूड सर्व टाकून घेते. आता मी स्मॅश केलेला बटाटा टाकते. तो चांगला परतून घेतले आणि आता वरून थोडीशी चवीपुरती साखर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकत आहे. आणि आता मी थोडा लिंबू पिळून घेते आणि मग माझी भाजी तयार झाली. भाजी मी जास्त परतत नाही, कारण का परत जास्त वेळ गरम केलं की बटाटाची भाजी थोडीशी पातळशीर होती. मग त्यामुळं पराठा लाटताना आपल्याला त्रास होतो, म्हणजे ते चिटकतं, व्यवस्थित लाटलं जात नाही. आता मी भाजी प्लेटमध्ये काढून घेते आणि मी आता पराठा लाटून घेते. मग अशी मी पीठ मळून ठेवलेलं त्याला आता एकसारखं एकजीव करून घेतले. पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेते. आता मी पराठा लाटते. मी पराठ्याला दोन्ही बाजूंनी तूप लावून भाजते. असे माझे आता सगळे पराठे तयार झालेत. आता मी लगेचच सारण तयार करून घेते, म्हणजे माझं जेवण झाल्यानंतर मग परत मी मोदक तयार करून घेईन. सारणासाठी मी कढई गरम करायला ठेवले. त्यामध्ये थोडेसे 2 चमचे तूप घातले आणि मी नारळ खिसून घेतलाय सारणासाठी मोदकाच्या. खोबरं, नंतर गूळ आणि काजू बदामचे तुकडे घालून ते एकसारखं परतून एकजीव करून घेत आहे. आणि आता माझं सारण तयार होतंय. हे बघा, माझं सारण खूप लालसर मस्त असं खूप छान सुवास सुटलाय. आणि आता मी वरून वेलची पूड घालतेय. माझं सारण खूप छान बनलेलं आहे. आता मी जेवण करणार आणि मग थोड्या वेळाने मोदक बनवून घेते, म्हणजे मग मला पण परत आवरून 4 वाजता खाली जाता येईल. आता हे बघा, मी मोदक बनवून घेते. मी सकाळीचं मोदकाचं पीठ पण मळून ठेवलं होतं. आता आम्ही एकच मोठी पोळी लाटून त्याच्यावरती वाटीच्या साहाय्याने गोल गोल राऊंड्स पाडते. आणि मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले. मोदक पात्राला तेल लावून घेतलं आणि आता मी मोदक बनवून घेते. हे बघा, आता माझे मोदक बनवून तयार झालेत. मी आता ते उकडायसाठी ठेवतेय आणि आता मी माझं आवरायला जाते. चला तर बाय. आता आम्ही आवरून खाली आलोय. आगमन चालू आहे.
अशा प्रकारे मूर्त्यांचे आगमन झालेले आहे सोसायटीमध्ये. आता या मूर्त्या क्लब हाऊसमध्ये ठेवण्यात आले आणि उद्या दुपारी 12च्या नंतर मूर्त्यांची स्थापना करायची आहे मंदिरामध्ये. चला तर मग उद्या भेटूया. बाय.